नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास FYBSc सेमिस्टर सेकंडचं सब्जेक्ट MT 121 थेरी ऑफ इक्वेशनचं आपण लेक्चर नंबर 2 पाहणार आहोत. ठीक आहे, तर बघा लेक्चर नंबर 2 मध्ये काय आहे आपल्याकडं. बघा सिलेबस मध्ये आपण पहिल्या लेक्चर मध्ये पाहिलं काय की नॅचरल नंबरचं बेसिक प्रॉपर्टी, डेफिनेशन आणि एक्झाम्पल पाहिलेले. ठीक आहे, आता आपल्याला दुसऱ्या लेक्चर मध्ये पाहायचं आहे बघा युनिट फर्स्टचं वेल ऑर्डरिंग प्रिन्सिपल स्टेटमेंट पाहिजे फक्त आणि प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन याच्यावर आपल्याला याचं स्टेटमेंट आणि याच्यावर एक्झाम्पल पण पाहिजे आहे. आणि यानंतर आपल्याला एक एक्सरसाइज पण सॉल्व्ह करायची आहे कारण ती तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल. आता बघूया आपण. बघा चला, वेल ऑर्डरिंग प्रिन्सिपल काय राहतं आणि मॅथमॅटिकल इंडक्शन काय राहतं. चला या खाली बघा, इथं आलो, तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल डेफिनेशन की वेल ऑर्डरिंग प्रिन्सिपल काय राहतं. बऱ्याचदा मुलांना समजतच नाही वेल ऑर्डरिंग प्रिन्सिपल काय राहतं. चला तर आपण एकदम तुमच्या बुक मध्ये पण एकदम छोटीशी डेफिनेशन आहे 2 लाईन मध्ये, पण आपण 2 लाईन मध्ये न घेता ऍक्च्युली त्याचं बेसिक पासून बघूया नेमकं काय वेल ऑर्डरिंग प्रिन्सिपल. तर त्याला स्टेटमेंट काय सांगते तुमच्याकडं की एव्हरी नॉन एम्प्टी सबसेट ऑफ नॅचरल नंबर n. इथं तुम्ही एव्हरी कोणताही नॅचरल नंबर सबसेट घ्या नॅचरल नंबरचा. म्हणजे सपोज मी एक एस घेतला जो की काय सबसेट ऑफ नॅचरल नंबर्स. ठीक आहे, हॅज अ लिस्ट यानी स्मॉलेस्ट एलिमेंट. त्याला एक स्मॉलेस्ट एलिमेंट भेटतो. कोणताही सेट ऑफ नॅचरल, कोणताही सबसेट घ्या सेट ऑफ नॅचरल नंबरचा, त्याला सबसेट घेतला तर त्याला एक लिस्ट एलिमेंट भेटतो, म्हणजे स्मॉलेस्ट एलिमेंट भेटतो. बघा आपण एक्झाम्पल पुढे घेणार आहोत त्यावेळेस समजेल तुम्हाला. तर दुसरा मिनिंग काय होतो की फॉर एव्हरी नॉन एम्प्टी सबसेट यस इज अ सबसेट ऑफ नॅचरल नंबर्स देर एक्झिस्ट एक एलिमेंट भेटतो तुम्हाला m such that m is less than or equal to n. फॉर एक्झाम्पल बघा, मी एक सेट घेतला तुमच्याकडे यस काय तुमच्याकडं 2 4 6 8. ओके, हा सबसेट कुणाचा आहे? सेट ऑफ नॅचरल नंबरचा. मग एक तुम्हाला लिस्ट नंबर भेटला कोण? 2. देर एक्झिस्ट भेटला मला 2 भेटला, तो कुठला आहे? यस मधला. बघा या 2 पेक्षा सगळे एलिमेंट मोठे आहे का? यस, हे म्हणजे सगळे नंबर एलिमेंट. बघा 2 पेक्षा कोण मोठा आहे? 4 मोठा आहे. 2 पेक्षा कोण मोठा आहे? 6 मोठा आहे. 2 पेक्षा कोण मोठा आहे? 8 मोठा आहे. म्हणजे त्या लिस्ट एलिमेंट पेक्षा सगळे एलिमेंट कसे असतात? मोठे असतात. त्याला आपण काय म्हणतो? लिस्ट एलिमेंट. असं जर एखादा सबसेट करत असेल तर आपण म्हणतो काय? वेल ऑर्डरिंग प्रिन्सिपल. ठीक आहे, बघा इथं n सेट ऑफ नॅचरल नंबर युजली स्टार्ट फ्रॉम 1 पॉझिटिव्ह इंटिजर और समटाइम्स 0 नॉन निगेटिव्ह इंटिजर्स. द प्रिन्सिपल होल्ड इन बोथ केसेस. आता इथं बघा, आता आपल्याला हे जे आहे वेल ऑर्डरिंग प्रिन्सिपल जो आहे तो इंटिजर्स मध्ये होत नाही, कारण आपण इंटिजर मध्ये असं सांगू शकत नाही की याला याच्यापेक्षा लिस्ट एलिमेंट आपल्याला भेटेल. लिस्ट एलिमेंट भेटेल असं नाही. आता बघा एक्झाम्पल घ्या. इथं लिस्ट एलिमेंट का भेटत नाही बघा इथं तुमच्याकडं, कारण जर मी सेट ऑफ इंटिजर्स घेतला, सेट ऑफ इंटिजर मध्ये मी असे सेट घेतला काय 0 -2 -3 -4 0 पासून स्टार्ट केला एक सबसेट, तर तुमच्याकडे इथे लिस्ट एलिमेंट भेटतो का? नाही, लिस्ट एलिमेंट भेटत नाही, म्हणून इथे वेल ऑर्डरिंग प्रिन्सिपल सॅटिस्फाय होत नाही. बघा आपण एक्झाम्पल घेऊया. द सेट 5 8 12 3 7 हा एलिमेंट घेतला आपण, एक सेट घेतला जो की कुणाचा सबसेट आहे? सेट ऑफ नॅचरल नंबरचा. ठीक आहे, याला लिस्ट एलिमेंट सगळ्यात छोटा एलिमेंट भेटला का? यस. या 3 पेक्षा सगळे मोठे आहेत. या 3 पेक्षा 5 पण मोठा आहे, 8 पण मोठा आहे, 12 पण मोठा आहे आणि 7 पण मोठा आहे. आपण एक दुसरा एक सेट घेतला बघा. द सेट ऑफ इवन नॅचरल नंबर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10. 10 पेक्षा इवन नंबर कोणते मोठे आहेत? 10 12 14 आणि 16 18 20 असं आहे. याच्यामध्ये लिस्ट एलिमेंट कोण आहे तुमच्याकडं? 10 हा लिस्ट नंबर आहे, म्हणजे आपल्याला छोटा नंबर भेटला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा सेट 1/n. बघा 1/n मध्ये जर मी n ची व्हॅल्यू 1 पुट केली तर 1 येतो, 2 पुट केली तर 1/2 येतो, 3 पुट केली तर 1/3 येतो, 1/4 अँड सो ऑन. बघा याच्यामध्ये तुम्हाला भेटतो का कुठं? लिस्ट एलिमेंट. लिस्ट सगळ्यात छोटी व्हॅल्यू भेटत नाही नॅचरल नंबर मध्ये, म्हणून ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत नाही. नो लिस्ट एलिमेंट इन रिअल नंबर. त्याच्यामुळे सो नॉट वेल ऑर्डरिंग प्रिन्सिपल. तर वेल ऑर्डरिंग प्रिन्सिपल मध्ये तो पहिली गोष्ट, तो सेट ऑफ नॅचरल नंबरचा सबसेट पाहिजे आणि त्याला लिस्ट एलिमेंट भेटतो. वाय इट इज इम्पॉर्टंट. बघा इथं हा जो वेल ऑर्डरिंग प्रिन्सिपल आहे आपल्याला काय यूज करायचा आहे, म्हणजे कशासाठी वापर करायचा आहे? जो पुढचा पॉइंट आहे तुमच्याकडं प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन साठी आपल्याला याचा वापर करायचा आहे. ठीक आहे, तर मॅथमॅटिकल इंडक्शन शिकण्याच्या अगोदर बघा, मॅथमॅटिकल इंडक्शन म्हणजे काय की कोणतीही गोष्ट आपल्याला प्रूव्ह करायची आहे
ठीक आहे, ज्यावेळेस ट्रू होत नाही पण आपल्याला न्यूमरिकली पुट करायचं आहे, म्हणजे नंबरिंग पुट देऊन पुट करायचं आहे, नंबरिंगचं असेल तर आपण त्यावेळेस बघा मॅथमॅटिकल इंडक्शनचा वापर करतो. बघा मॅथमॅटिकल इंडक्शनची डेफिनेशन बघा तुमच्या. दिस इज मोस्ट कॉमनली यूज फ्रॉम मॅथमॅटिकल इंडक्शन. प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल स्टेटमेंट कसं आहे, लेट पी ऑफ एन बी एनी स्टेटमेंट or proposition defined for every natural numbers. If the following two conditions are satisfied, then P of n is true for all natural numbers n is greater than or equal to 1. म्हणजे बघा आपल्याला एखादी गोष्ट मॅथमॅटिकल इंडक्शननी प्रूव्ह करायची आहे तर आपण कसं प्रूव्ह करणार बघा, की पहिली गोष्ट तुमच्याकडे जो बी क्वेश्चन असेल तो n मध्ये असेल, ठीक आहे, म्हणजे आपल्याला नॅचरल नंबर मध्ये असेल तर आपल्याला काय करायचं आहे बघा, ज्यावेळेस आपण मॅथमॅटिकल इंडक्शननी प्रूव्ह त्यावेळेस n इक्वल टू 1 साठी ट्रू करून दाखवायचं. जो बी तुमच्याकडे n न्यूमेरिकल मध्ये क्वेश्चन असेल तो n इक्वल टू 1 साठी ट्रू करायचा. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, की n इक्वल टू k साठी ऑलवेज ट्रू आहे, ऑलवेज ट्रू असं मानायचं, ठीक आहे. बघा पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं, की n इक्वल टू 1 पुट करून ट्रू दाखवायचं. दुसरी गोष्ट n इक्वल टू k ऑलवेज ट्रू आहे असं सांगायचं आपल्याला, इथं प्रूव्ह करायची गरज नाही. आणि तिसरी गोष्ट जी आहे n इक्वल टू जर मी k प्लस 1 साठी ट्रू केलं, म्हणजे यासाठी ट्रू केलं तर माझं ओव्हरऑल फॉर ऑल n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ट्रू होतो, ठीक आहे. याला म्हणतो आपण मॅथमॅटिकल इंडक्शन. मग तुम्हाला दोनच काम करायचे, की n इक्वल टू 1 साठी एकदा दाखवायचं आहे आणि n इक्वल टू k प्लस 1 साठी दाखवायचं. चला बघा आपण पहिलं बेस केस मध्ये तुम्ही काय करणार बघा, तीन केस मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं. बेस केस मध्ये पी ऑफ 1 n इक्वल टू 1 पुट करायचं आहे, ट्रू झाला तर आपण दुसरं काय सांगणार, की इंडक्टिव्ह स्टेप मध्ये हे ऑलवेज ट्रू आहे, इथं ट्रू करायची गरज नाही. पी ऑफ के पर्यंत ट्रू आहे आणि दाखवायचं आपल्याला फक्त काय, पी ऑफ के प्लस 1 ला ट्रू. पी ऑफ के प्लस 1 ला जर ट्रू झाला तर हेच कन्क्लुजन काय निघतं, की ओव्हरऑल हा पूर्ण ऑल n साठी ट्रू आहे. तर आपण एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करणार बघूया पुढं. हाऊ टू प्रूव्ह युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन. तर बघा प्रूव्ह कसं करणार आपण, की तुम्हाला सगळ्या n साठी ट्रू करायचं आहे. तर पहिली गोष्ट व्हेरीफाय बेस केस. बघा बेस केस मध्ये काय करणार, n इक्वल टू 1 पुट करणार, त्याला आपण p ऑफ 1 इज ट्रू म्हणतो. p ऑफ 1 साठी ट्रू झाला तर दुसरं काम काय करणार आपण, की n इक्वल टू k पर्यंत ऑलवेज ट्रू आहे, तर इथं ट्रू करायची गरज नाही, ऑलवेज ट्रू आहे असं म्हणणार आपण, ठीक आहे. दुसरी गोष्ट आता काय करणार बघा, इथं आपल्याला एखाद्या क्लासमध्ये हुशार मुलं काढायचं असेल तर कसं करणार बघा, पहिल्या बेंचवरच्या मुलगाला प्रश्न विचारणार, त्याने जर बरेच क्वेश्चनचे आन्सर दिले तर आपण पहिल्या क्वेश्चन, आता बाकीचे दुसऱ्या पण नंबरचा हुशार आहे, तिसऱ्या नंबरचा हुशार आहे, चौथा नंबर, पाचवा नंबर आणि शेवटचा बघा, शेवटच्या नंबर मुलापर्यंत येणार. शेवटच्या मुलाच्या अगोदर पर्यंत सगळे हुशार आहे असे समजून घेणार, सगळे बघा इथपर्यंत सगळे हुशार आहे असं समजून घेणार. त्याला विचारणार का, क्वेश्चन नाही विचारणार. आता क्वेश्चन कुणाला विचारणार आपण, शेवटच्याला. या शेवटच्याला आणि पहिल्याला विचारून जर तुमचं स्टेटमेंट बरोबर येत असेल तर ओव्हरऑल सगळ्या मुलांसाठी ती स्टेटमेंट हुशार आहे. म्हणजे मी असं सांगू शकतो की तो सगळा क्लास कसा आहे, हुशार आहे. तसंच आहे इथं काय केलं मी, n इक्वल टू 1 साठी ट्रू करून दाखवणार आणि मधले जे आहेत सगळे n इक्वल टू k पर्यंत सगळे तुमचे कसे आहेत, ट्रू आहेत, असं ऑलवेज ट्रू म्हणणार, ठीक आहे. मग हे ट्रू आहेत तर आपण लास्टच्या स्टेपला काय करायचं आपल्याला, की आपण पी ऑफ के पर्यंत ट्रू म्हटलंय, आपल्याला दाखवायचं फक्त पी ऑफ के प्लस 1 साठी जर हा ट्रू झाला तर मॅथमॅटिकल इंडक्शन सक्सेसफुली आपण पूर्ण स्टेप पूर्ण झाल्यात. आणि असं झालं तर आपण सांगू शकतो पी ऑफ n जो आहे तो सगळ्या n साठी ट्रू आहे, ठीक आहे. आपण क्वेश्चन घेतल्यानंतर समजेल तुम्हाला. बघा क्वेश्चन मध्ये आपण काय काय करणार आहे, n इक्वल टू 1 साठी, n इक्वल टू k प्लस k साठी आणि n इक्वल टू k प्लस 1 साठी. आपल्याला दोनच गोष्टी दाखवायच्या आहे, n इक्वल टू 1 साठी ट्रू दाखवायचं आहे आणि n इक्वल टू k प्लस 1 साठी दाखवायचं, ठीक आहे. तर आता एक एक्झाम्पल घेऊया, मग एक्झाम्पल थ्रू तुम्हाला समजेल. बघा पहिला क्वेश्चन आहे तुमच्याकडं, की क्वेश्चन बघा तुमच्या स्क्रीनवर असेल. क्वेश्चन काय आहे, की प्रूव्ह दॅट 1 प्लस 2 प्लस 3 प्लस अप टू n नॅचरल नंबरची बेरीज किती असते, n इंटू n प्लस 1 अपॉन 2. हे प्रूव्ह करायचं आपल्याला, ठीक आहे. तर प्रूव्ह आपण कसं करणार, पहिलं n इक्वल टू 1 साठी ट्रू करणार, n इक्वल टू k साठी आपण ऑलवेज ट्रू सांगणार आणि n इक्वल टू k प्लस 1 साठी आपल्याला दाखवायचं आहे. ओके चला तर दाखवूया आपण, ठीक आहे. आता तुम्हाला सांगितलं की पहिल्या n नॅचरल नंबरची बेरीज किती असते, n इंटू n प्लस 1 अपॉन 2. तुम्हाला विचारलं पहिल्या 10 नॅचरल नंबरची बेरीज किती असते, की बघा इथं n च्या जागी किती पुट करायचं, 10. बघा पहिल्या 10
10 मध्ये एक ऍड केला 11 अपॉन 2 इक्वल टू 11 2 ने भाग दिला तर हा 5 11 5 55. म्हणजे बघा तुम्ही कोणताही n नॅचरल नंबरची बेरीज किती करू शकता n इंटू n प्लस 1 अपॉन 2 हे प्रूव्ह करायचं आपल्याला मॅथमॅटिकल इंडक्शन. चला तर प्रूव्ह करूया. बघा आपल्याकडे पी ऑफ n प्रूव्ह करायचं आहे 1 प्लस 2 प्लस n इक्वल टू n इंटू n प्लस 1 अपॉन 2. तर आपलं पहिलं काम बेस केस काय आहे तुमच्याकडे n ची व्हॅल्यू किती पुट करणे 1 पुट करणे. तर n पुट करूया. बघा याच्यामध्ये पुट करायचे आपल्याला n इक्वल टू 1. तर लेफ्ट साइडला तुमच्याकडे n पुट केल्यानंतर बघा 1 पुट करायचं म्हणलं याच्या पुढची संख्या येतील का आता नाही. पहिली संख्या 1 LHS इक्वल टू 1. आता RHS तुमच्याकडे बघा हे RHS आहे. RHS मध्ये n पुट करा. बघा n ची व्हॅल्यू 1 आहे तर इथं 1 पुट केलं 1 प्लस 1 अपॉन 2. बघा इथं 1 इक्वल टू या साइडला 1 या साइडला 1 इंटू यांच्या जागी 1 प्लस 1 अपॉन 2 इक्वल टू 1 इक्वल टू 1 प्लस 1 किती 2. तर 1 इंटू 2 अपॉन 2 2 2 गेट कॅन्सल तर 1 इक्वल टू 1. म्हणजेच काय आला तुमच्याकडं RHS इक्वल टू LHS आला. इथं सेपरेट मी LHS काढला होता आणि सेपरेट RHS काढला होता. तर हा काय झाला तुमच्याकडं 1 इक्वल टू 1 आला. म्हणजे P ऑफ 1 तुमच्याकडे ट्रू झाला. म्हणजे n इक्वल टू 1 साठी ही स्टेटमेंट ट्रू आहे. तर आता आपलं काम काय आहे जर n इक्वल टू 1 साठी ट्रू आहे तर आपण डायरेक्ट सांगणार काय की k पर्यंत म्हणजे काय तुमच्याकडे n इक्वल टू k पर्यंत हे स्टेटमेंट ट्रू आहे. बघा assume that p of k is true for some k is greater than or equal to 1. ओके चला तर आपण आता काय करणार k पर्यंत ट्रू आहे तर आपल्या स्टेटमेंट मध्ये तुमच्या स्टेटमेंट मध्ये जिथं जिथं आता n असेल जिथं जिथं n असेल तिथं काय पुट करणार k. बघा 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस k परत काय k इंटू k प्लस 1 अपॉन 2. ओके आता इथे काय केलं मी बघा तुमच्याकडे 1 प्लस 2 प्लस 3 प्लस k इक्वल टू यांच्या काय पुट केलं k पुट केलं तर k इंटू k प्लस 1 अपॉन 2. चला हे इथपर्यंत आता हे ट्रू आहे. ठीक आहे याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे. आता आपला लास्ट टार्गेट काय आहे की n इक्वल टू k प्लस 1 साठी जर ट्रू झालं तर ऑलवेज सगळ्यासाठी ट्रू होतो. ठीक आहे आता k प्लस 1 साठी ट्रू होणे म्हणजे काय बघा काय ट्रू झालं पाहिजे की तुमच्याकडे बघा 1 प्लस 2 प्लस 3 प्लस अँड सो ऑन प्लस किती n इक्वल टू काय आहे n इंटू n प्लस 1 अपॉन 2 हे आहे. ठीक आहे जर मी यांच्या जागी k पुट केला k प्लस 1 पुट केला तर काय ट्रू झाला पाहिजे माझा की 1 प्लस 2 प्लस 3 प्लस अँड सो ऑन यांच्या जागी किती पुट करतो मी k प्लस 1 इक्वल टू माझा प्रूव्ह काय झाला पाहिजे बघा यांच्या जागी k प्लस 1 पुट करा k प्लस 1 आणि इथं पण यांच्या जागी k प्लस 1 पुट करा k प्लस 1 आणि हा प्लस 1 अपॉन 2. म्हणजेच काय की k प्लस 1 इंटू k प्लस किती k प्लस 1 किती k प्लस 2 अपॉन 2 हे जर आलं माझं आन्सर तर k प्लस 1 साठी पण ट्रू असं आपण समजूया. ठीक आहे हे मला एवढा आन्सर आणायचं आहे. आता चला आणूया इथं बघा तुमच्याकडं लेफ्ट साइडला काय ना की लेफ्ट साइडला आता n इक्वल टू k प्लस 1 पुट केलं तर तुमच्याकडे काय ना बघा 1 प्लस 2 प्लस 3 प्लस अँड सो ऑन k प्लस 1 बरोबर आहे. कसं कारण k प्लस 1 च्या अगोदरची संख्या कोण असेल k इक्वल टू आपल्याला आन्सर आणायचा आता k प्लस 1 इंटू k प्लस 2 चा 2 अपॉन 2. ओके चला आणूया. तर इथं बघा 1 प्लस 2 प्लस 3 प्लस अप टू k पर्यंत याची आन्सर किती आहे इथं बघा आपण अज्युम केलेलं आहे वरती 1 प्लस 2 प्लस k किती तुमच्याकडे आहे इथं बघा इथं मी गोल राऊंड मध्ये करतो किती व्हॅल्यू आहे त्याची एवढ्या याची k इंटू k प्लस 1 अपॉन 2 प्लस इथं काय तुमच्याकडे आता k प्लस 1. ठीक आहे म्हणजे इथं मला इकडे लिहायचं होतं किती तुमच्याकडं k प्लस 1 सॉरी बघा k इंटू k प्लस 1 अपॉन 2 कुणाची व्हॅल्यू काढली मी 1 प्लस 2 प्लस 3 प्लस अप टू k पर्यंत आणि याच्यामध्ये कोण ऍड आहे तुमच्याकडं k प्लस 1 ऍड आहे. ठीक आहे आता बघा मला हे सॉल्व्ह करून माझा एवढा आन्सर आणायचा आहे वरती. तर आणूया सॉल्व्ह करून बघा इथं मी याला सॉल्व्ह करतो थोडस इक्वल टू सांगा k इंटू मल्टिप्लाय करा k नी मल्टिप्लाय करा या ब्रॅकेटला तर k इंटू k किती k स्क्वेअर आणि परत k इंटू मल्टिप्लाय करा किती 1 प्लस k झालं तुमच्याकडे तर k प्लस 1. चला तर बघा इथं आपल्याला काय करायचं मल्टिप्लाय करा किंवा तुम्ही मल्टिप्लाय नाही केलं तरी चालेल असंच ठेवूया आपण.
तर के इंटू के प्लस वन अपॉन, बघा या टू नी जर याच्या खाली काही नाही म्हणजे वन आहे, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. वन इंटू दिस केलं तर काही नाही, आणि टू इंटू मल्टिप्लाय केलं तर किती, टू इंटू के प्लस वन अपॉन या दोघांचा मल्टिप्लाय करा किती, टू. आपण क्रॉसिंग केलं मल्टिप्लाय करू, तर इथं काय आलं तुमच्याकडं, बघा इथं पण तुमच्याकडे के प्लस वन आहे आणि इथं पण के प्लस वन आहे. जर मी के प्लस वन जर कॉमन काढला तर इथं काय राहिलं तुमच्याकडं, के राहिला, आणि इथं काय राहिलं तुमच्याकडं, टू राहिला. ओके, अपॉन हा खाली टू आला का आपल्याकडे आन्सर काय की 1 प्लस 2 प्लस 3 प्लस अँड सो ऑन. के प्लस वन चा आन्सर काय आला पाहिजे होता, के प्लस वन इंटू के प्लस टू अपॉन टू, तर हा आला टू. म्हणजे के प्लस वन साठी पण ट्रू झाला. याचा मिनिंग काय झाला की हा जो पूर्ण आहे तुमच्याकडं, हा फर्स्ट मॅथमॅटिकल इंडक्शन पूर्ण फॉर ऑल एन साठी पण काय झाला, ट्रू झाला. ठीक आहे, आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया एक. बघा पुढच्या क्वेश्चन मध्ये काय आहे की प्रूव्ह दॅट 1 प्लस 3 प्लस 5 प्लस अप टू सो ऑन 2n मायनस 1 म्हणजे सम ऑफ फर्स्ट n ऑड नंबर इज n स्क्वेअर, हे प्रूव्ह करायचं आपल्याला. म्हणजे बघा पहिला ऑड नंबर 1, नंतर 3, नंतर 5, आणि n ऑड नंबर आपण काय लिहितो 2n मायनस 1. बघा 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपला इवन नंबर येतो, त्याच्यामधून 1 मायनस केलं तर काय येतो तुमच्याकडे ऑड. हा जो ऑड नंबर आहे काय झाला तुमच्याकडे 2n मायनस 1. आपल्याला बघा n नॅचरल नंबरची, n ऑड नॅचरल नंबरची बेरीज किती आली पाहिजे, n स्क्वेअर, हे प्रूव्ह करायचं आहे. चला आपण मॅथमॅटिकल इंडक्शन प्रूव्ह करूया. तर मॅथमॅटिकल इंडक्शन प्रूव्ह कसं करणार आपण की बघा जर हे आपण बघा काय करूया की तुम्हाला दाखवतो मी हे कसं येतं n स्क्वेअर. बघा पहिल्या संख्याची बेरीज केली 1 इक्वल टू 1 म्हणजेच किती तुमच्याकडे 1 चा स्क्वेअर. पहिल्या दोघांची बेरीज करा, 1 प्लस 3 इक्वल टू किती 4, 4 म्हणजे कोण 2 चा स्क्वेअर. परत 3, बघा पहिल्या तीन संख्याची बेरीज करा, 1 प्लस 3 प्लस 5 इक्वल टू किती तुमच्याकडे 9, 9 म्हणजे कोण 3 चा स्क्वेअर. म्हणजे पहिल्या तीन संख्याची बेरीज केली तर 3 चा स्क्वेअर येतो. पहिल्या चार संख्याची बेरीज केली ऑड ची तर किती येतो तुमच्याकडे 4 चा स्क्वेअर. पहिल्या 5 ऑड संख्येची बेरीज केली तर काय येतं तुमच्याकडे 25. म्हणजे बघा 1 प्लस 3 प्लस 5 प्लस 7 प्लस 9, बघा हे किती संख्या तुमच्याकडे 5. 5 म्हणजे बघा 1 3 5 7 यांची बेरीज येते 25 म्हणजे किती 5 चा स्क्वेअर. हे आपण असं डायरेक्टली प्रूव्ह करतो, आपल्याला पूर्णपणे प्रूव्ह करायचं मॅथमॅटिकल इंडक्शन. तर मग कसं करणार आपण मॅथमॅटिकल इंडक्शन प्रूव्ह करायचं. तर पहिला आपण काय करणार, n इक्वल टू 1 साठी ट्रू एक दाखवणार, नंतर n इक्वल टू k साठी ऑलवेज ट्रू असतो हे दाखवणार, आणि n इक्वल टू k प्लस 1 साठी दाखवायचं आहे आपल्याला. ओके, चला आपण येऊया आता पहिलं बेस केस मध्ये. तर बेस केस मध्ये मी काय करणार आता n इक्वल टू 1 पुट केलं. तर n इक्वल टू 1 पुट केल्यानंतर बघा इथे n इक्वल टू 1 म्हणजे पहिली संख्या येणार. ठीक आहे 1 इक्वल टू, आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडे इथं काय पुट करायचं आपल्याला 1. बघा 1 चा स्क्वेअर आला का बरोबर, 1 चा स्क्वेअर इक्वल टू 1 चा स्क्वेअर म्हणजे n इक्वल टू 1 साठी हे ट्रू स्टेटमेंट आहे. आता आपण असं सांगणार काय की ही स्टेटमेंट ट्रू आहे कुठपर्यंत, n इक्वल टू k साठी ट्रू आहे, इंडक्टिव्ह हायपोथेसिस. मग n इक्वल टू k साठी तर आपण या स्टेटमेंट मध्ये जिथं जिथं आपल्याकडे n असेल तिथं काय पुट केलं आपण k. बघा 1 प्लस 3 प्लस 5 प्लस n च्या जागी काय पुट केलं, बघा इथं k पुट केलं आहे, आणि n स्क्वेअर च्या जागी काय पुट केलं k स्क्वेअर. ठीक आहे, आता आपल्याला याचा वापर करायचा आहे पुढं. ठीक आहे, आता या पुढं आता आपल्याला लास्टची प्रॉपर्टी बघा इंडक्टिव्ह टेबल k प्लस 1 साठी ट्रू करायचं आहे. तर आपण पुट करणार काय, पुट n इक्वल टू k प्लस 1. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, म्हणजे आपला क्वेश्चनला इक्वेशन नंबर बनवू इन इक्वेशन 1. चला पुट करूया. पुट केल्यानंतर बघा काय तुमच्याकडे 1 प्लस 3 प्लस 5 प्लस अँड सो ऑन प्लस 2 इंटू. आता बघा k ची व्हॅल्यू किती आपल्याकडं k प्लस 1 मायनस किती तुमच्याकडं 1. ओके, k प्लस 1 मायनस 1 इक्वल टू आपल्याला किती आणायचं आता n स्क्वेअर म्हणजे किती आणायचं आहे की k बघा k प्लस 1 चा स्क्वेअर आपल्याला हे आन्सर आणायचं आहे. ओके, चला आणूया आपण. तर इथं तर काय तुमच्याकडे तर k प्लस 1 इक्वल टू आपल्याला दाखवायचं k प्लस 1 चा स्क्वेअर दाखवायचं. पण याच्या अगोदर बघा एक संख्या आहे तुमच्याकडं, कोणती संख्या आहे इथं, इथं बघा किती तुमच्याकडं k पर्यंत येईल तुमच्याकडे. तर काय ना 2k मायनस 1 प्लस तुमच्याकडे काय 2k प्लस 1 मायनस 1, 2k मायनस 1. ठीक आहे, याला आपण सॉल्व्ह करूया आता. इक्वल टू
आता या बघा पहिल्या आपण काय करतो की याचा वापर करतो आपण के, आपण जो n इक्वल टू के पुट केलाय त्याचा वापर करतो आपण बघा n इक्वल टू इथपर्यंत के पुट केलेला होता, याची आपल्याला किती आला आन्सर के स्क्वेअर आलेला आहे प्लस इथं बघा तुमच्याकडे काय 2k प्लस के आणि हा मायनस म्हणजे किती 2k प्लस 2 मायनस 1 काय केलं मी 2 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर 2 इंटू के किती 2k आणि इथं 2 ने मल्टिप्लाय केलं 1 ला तर किती 2. चला इथं काहीच केलेलं नाही मी फक्त काय केलं बघा पहिलं मॅथमॅटिकल इंडक्शन प्रूव्ह करताना आपण जो के n इक्वल टू के पुट केलेला आहे त्याचा वापर करायचा असतो आपल्याला लास्ट स्टेप मध्ये म्हणजे काय के पर्यंत इतका आलेला आहे आणि के प्लस 1 म्हणजे पुढची एक स्टेप म्हणजे की याच्या काय पुट केलं मी के प्लस 1. तर आता आपल्याला काय आणायचं के प्लस 1 चा स्क्वेअर आणायचा तर के स्क्वेअर प्लस 2k 2 मायनस 1 म्हणजे किती तुमच्याकडे प्लस 1 आणि हा कुणाचा फॉर्म्युला आहे की के प्लस 1 चा स्क्वेअर बघा आलं का तुमच्याकडे काय आलं 1 प्लस 3 प्लस 5 प्लस अप टू 2 के ची व्हॅल्यू के प्लस 1 पुट केली यांची व्हॅल्यू तिथपर्यंत काय आलं तुमच्याकडे के प्लस 1 पुट म्हणजेच बघा ए प्लस बी चा स्क्वेअर काय असतो तुमच्याकडे ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बी आणि प्लस बी चा स्क्वेअर. तर के प्लस 1 चा स्क्वेअर म्हणजे किती के चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स के इंटू 1 म्हणजे 1 आणि प्लस 1 चा स्क्वेअर किती 1 म्हणून मी के स्क्वेअर प्लस 2k प्लस 1 ला काय लिहू शकलो के प्लस 1. तर परत सांगतो काय केलं आपण पहिलं की n इक्वल टू 1 साठी ट्रू दाखवलं n इक्वल टू के साठी ऑलवेज ट्रू आहे फक्त n इक्वल टू के पुट केल्यानंतर जिथे जिथे आपल्याला n दिसेल तिथे काय पुट करायचं आपल्याला के तर के पुट केला आपण याचा वापर आपल्याला पुढच्या लास्टच्या स्टेप मध्ये करायचा आहे. मी पुट करणार आहे n इक्वल टू के पर्यंत n इक्वल टू के पर्यंत बघा इथं समजलं नसेल तर काय करणार बघा इथं समजलं नसेल तर मी एक स्टेप फक्त करून दाखवतो की बघा तुमच्याकडे के प्लस 1 पर्यंत जायचंय तर प्लस 1 2 3 4 प्लस किती तुमच्याकडे इथं के आता के प्लस 1 पर्यंत जायचं पहिलं के ची टर्म येईल के ची टर्म काय तुमच्याकडे 2k मायनस 1 के ची टर्म बघा के ची टर्म आणि परत के प्लस 1 ची टर्म म्हणजे काय के प्लस 1 म्हणजे काय के च्या पुढची टर्म के प्लस 1 मायनस 1 ठीक आहे म्हणून मी इथं ही स्टेप घेतली ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता एक लास्टचा क्वेश्चन बघूया आणि नंतर आपण एक बघा आता आपण पुढचा क्वेश्चन पाहणार आहोत काय की शो दॅट आपल्याला काय दाखवायचं आहे की 3 raised to 2n plus 2 minus 8n minus 9 is divisible by 64 for all natural number. बघा डिव्हिजिबिलिटीची डेफिनेशन काय सांगते की 64 नी या संख्येला भागतो म्हणजे आपण इन जनरली कसं लिहितो की 3 raised to 2n plus 2 minus 8n minus 9 भागिले 64 याला भाग जातो हे आपण प्रत्येक n साठी हा प्रूव्ह आहे. तर बघा आपण काय करणार आहे आता की बघा याचा डिव्हिजिबिलिटीच्या डेफिनेशन मध्ये कसं की 64 इज डिव्हिजिबल बाय 3 raised to 2n plus 2 minus 8n minus 9 ओके हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा याचा मिनिंग काय होतो ऍक्च्युअली डिव्हिजिबलची डेफिनेशन काय सांगते की जर a डिव्हिजिबल बाय b असेल तर याला आपण असं लिहू शकतो काय b इक्वल टू a इंटू सम कॉन्स्टंट k के घ्या एम घ्या कोणताही नंबर घ्या सपोज तुम्हाला विचारलं काय की पी डिव्हिजिबल बाय एस तर याला आपण असं लिहिणार याचा मिनिंग होतो की एस पी जो आहे एस ला पूर्णपणे भाग जातो म्हणजे आपण उलट लिहितो बघा ए डिव्हिजिबल बाय बी म्हणजे आपण आपल्या जर ऍक्च्युअली लिहिलं आपल्याला डिव्हायजर मध्ये किंवा भागाकार मध्ये तर आपण बी डिवायडेड बाय ए असं लिहितो ठीक आहे पण डिव्हिजिबल मध्ये काय होतो की जी भाग जाती संख्या ती आपण असं लिहितो ठीक आहे त्याला कसं लिहिणार आपण एस इक्वल टू एस म्हणजे मोठी संख्या आहे त्याला पी ने भाग जातो म्हणजे पी ला मी काय करणार इथं मल्टिप्लाय करणार कशा संख्याने कोणत्याही एक संख्या आपण पुढे डेफिनेशन पाहणार आहोत तर पी इंटू काय केलं आपण इथं सम कॉन्स्टंट के के घ्या एम घ्या एकच आहे ठीक आहे आपण पुढे डेफिनेशन पाहणार आहोत पुढचा लेक्चर आपल्याला असेल काय की डिव्हिजिबिलिटीचा तर इथं आपल्याला गरज नव्हती पण आपल्याला आला क्वेश्चन म्हणून आपण डिव्हिजिबिलिटी वापरणार आहोत तर डिव्हिजिबिलिटी तुमच्याकडे काय असते ए डिव्हिजिबल बाय बी म्हणजेच काय बी इंटू सम कॉन्स्टंट के. बघा इथं आता याला डिव्हिजिबलच्या भाषेत आपण कसं लिहिणार याला की बघा 3 raised to 2n plus 2 minus 8n minus 9 equal to 64 into some constant k म्हणा किंवा तुम्ही त्याला m पण म्हणू शकता याला इक्वेशन नंबर 1 ओके म्हणजे तुम्ही n इक्वल टू कोणतीही संख्या पुट करा तर तुमचा हे आन्सर भाग गेला पाहिजे. चला येऊया ठीक आहे आता आपलं टार्गेट काय आहे तुमच्याकडं की किती की आपल्याला दाखवायचं काय 3 raised to 2 raised to n plus 2 minus 8n 9 equal to 64m ठीक आहे आता हे झालं आपल्याकडे दिस ओके याला आपण कसं लिहू शकलो होतो 64 डिव्हिजिबल बाय
3^2n+2 -8n-9. चला आता बेस मॉडेल मध्ये येऊया. बेस मॉडेल मध्ये पहिला आपण n ची व्हॅल्यू किती पुट करणार आहे? आता 1 पुट करणार आहे. ठीक आहे, n ची व्हॅल्यू 1 पुट करा आणि 64 ला भाग जाते का बघूया. तर कुणामध्ये पुट करायची आपल्याला की 3^2n+2 -8n-9 याच्यामध्ये पुट करून बघूया 64 नी भाग जाणारी संख्या तयार होता का. चला करूया पुट. चला n = 1 पुट केल्यानंतर किती 3 2 इंटू n ची व्हॅल्यू 1 पुट केली प्लस 2 -8 इंटू n ची व्हॅल्यू किती 1 पुट केली -9 इक्वल टू. चला आता 3 इंटू 2 इंटू 1 किती 2 2 + 2 4. बघा एवढा मी सॉल्व्ह करून घेतला. 2 इंटू 1 2 2 + 2 4 प्लस -8 आणि मायनस तुमच्याकडे किती इथं 9. ओके चला आता सॉल्व्ह करूया. 3^4 किती तुमच्याकडे 3^4 तुमच्याकडे किती येतो 81 आणि -8 -17 किती तुमच्याकडे -17. तर तुमच्याकडे काय झाला 64 आला. बघा 81 मधून 17 गेला 64. म्हणजे जर 64 नी बघा या पूर्ण संख्येची व्हॅल्यू किती आली 64. म्हणजे 64 जो आहे तो भाग गेला कुणाला 3^2n+2 -8n-9. म्हणजे आपण असं लिहू शकतो 64/64 स्वतः बरोबर भाग जातो. बघा याची व्हॅल्यू टोटल किती आली तुमच्याकडे 64 कधी n = 1 पुट केल्यानंतर. मग n = 1 पुट केल्यानंतर 64 ला 64 नी भाग जातो. म्हणजे बघा n = 1 साठी काय झालं हे ट्रू. तर 64 ला लिहू शकतो काय 64 × 1 डिव्हिजिबल बाय 64. p(1) ट्रू झाला. आता आपण काय म्हणणार आहे की p(1) जर ट्रू झाला तर आपण सांगणार का काय n = k साठी पण हे ट्रू आहे. आता जिथं जिथं n असेल तिथं काय पुट करायचं मला आता k पुट करायचं. तर बघा याच्यामध्ये पुट करूया आपण. आपल्याला हे दाखवायचं तर इथं आपल्याला काय पुट करायचं आता k. चला पुट करूया आता आपण k = काय तुमच्याकडं की 64 इज डिव्हिजिबल बाय 3 किती 2 यांच्या जागी काय पुट केलं मी k प्लस किती तुमच्याकडे 2 -8k मायनस किती तुमच्याकडे आता 9. याला आपण आपल्या मॅथमॅटिकल इंडक्शन लिहूया. आपल्या डेफिनेशन डिव्हिजिबिलिटी काय तुमच्याकडे बघा a डिव्हिजिबल बाय b असेल तर कसं लिहितो b = सम कॉन्स्टंट a × k. तर 3 × 2k + 2 -8k -9. ठीक आहे. तर इथे किती आला तुमच्याकडे इक्वल टू 64 इंटू सम कॉन्स्टंट. आता k घेण्यापेक्षा आपण काय घेऊया m घेऊया फॉर सम m. कोणताही m. आता k आलाय म्हणून आपण k न घेता कोणता इंटिजर घेतला m. ठीक आहे. हे झालं आपल्याकडे कशासाठी 3^2k + 2 -8k + n. तर इथं बघा तुमच्याकडं 3^2k + 2 ची व्हॅल्यू आपण असं पण काढू शकतो. आपल्याला लागणार आहे पुढं 64m आता -8k आहे इकडे आल्यावर काय झाला +8k हा -9 आहे इकडे आल्यावर काय झाला +9. आपल्याला पुढे लागणार आहे म्हणून मी इथंच व्हॅल्यू काढून घेतलेली. काय केलं मी की 3^2k + 2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर हा 64 आहे हा -8k इकडे आला +8k झाला हा -9 आहे इकडे आला काय झाला +9. ठीक आहे. आता आपल्याकडे व्हॅल्यू आली बघा कुणाची 8k k साठी आपण ट्रू केलं. आता आपला लास्ट टार्गेट काय की k + 1 साठी आपल्याला ट्रू करायचं आहे. तर मी पुट काय करणार आता पुट जिथं जिथं n असेल तिथं काय पुट करणार मी k + 1 पुट करणार आहे. ठीक आहे. तर कशामध्ये पुट करणार आहे मी 64 डिव्हिजिबल बाय 3 किती तुमच्याकडे 2n + 2 -8n -9 मध्ये इथं पुट करा आपण. आता चला पुट करूया आणि 64 ने भाग जातो का बघूया. तर त्याच्या अगोदर बघा तुमच्याकडे पुट करा किती 64 ने भाग जातो. तर त्याच्या अगोदर आपण काय करणार 64 च्या मल्टिपल मध्ये आणायचं आपल्याला भाग जातो म्हणजे. ठीक आहे. तर 3 × 2 आता यांची व्हॅल्यू किती आहे k + 1 + 2 -8 इंटू किती k + 1 -9. आपण हे जे आन्सर आहे तर 64 च्या मल्टिपल मध्ये येतं का हे चेक करणार आहोत आपण. जर हा 64 च्या मल्टिपल मध्ये आला तर आपण म्हणणार की हे जे p ऑफ k आहे तो भाग जातोय. ठीक आहे. तर आता इथला सॉल्व्ह करूया आपण थोडंसं. तर सॉल्व्ह करूया काय तुमच्याकडे 2 ने मल्टिप्लाय केलं मध्ये किती तुमच्याकडे 3^2 ने मल्टिप्लाय करा ब्रॅकेट मध्ये किती 2k प्लस इथं 2 ला मल्टिप्लाय करा किती 2 आणि हा प्लस तुमच्याकडे सेपरेट बाजूचा 2 -8 बघा -8 ने मध्ये मल्टिप्लाय करा तर -8 इंटू किती -8k -8 ने मध्ये मल्टिप्लाय करा तर -8 परत इथं मायनस हा तुमच्याकडे किती 9. ओके. आता याला आपण असं लिहू शकतो हा एक पार्ट केला मी आणि हा पार्ट केला तर किती तुमच्याकडे 3^2k + 2
आणि इथं 3 चा स्क्वेअर मायनस 8k मायनस किती मायनस 8 मायनस 9 किती मायनस 17. बघा कसं करू शकतो आपण. तुमच्याकडे जर a रेस टू m प्लस n असेल तर आपण याला असं लिहू शकतो a रेस टू m इंटू a रेस टू n. बघा m आणि n ऍडिशन मध्ये पॉवर मध्ये तर त्याला आपण सेपरेट लिहितो a रेस टू m आणि a रेस टू n. तसंच मी केलं काय की 3 रेस टू पॉवर तुमच्याकडे हा एक पॉवर आहे आणि दुसरं तुमच्याकडे 2 सेपरेट आहे. तर सेपरेट एकदा काय घेतला 2k प्लस 1 घेतला आणि हा एकदा 2 सेपरेट घेतला. तर 3 चा स्क्वेअर किती तुमच्याकडे 9 आहे. आता बघा 3 रेस टू टू के प्लस 2 ची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे आपल्याला लागणार होती इथं. बघा इथं काय आहे 64m प्लस 8k प्लस 9. तर पुट करूया इथं किती 64m प्लस 8k प्लस 9 ओके मायनस किती तुमच्याकडे इथं 8k आणि मायनस किती 17. ठीक आहे. आता या 9 ने मध्ये मल्टिप्लाय करून घेऊया. तर 9 इंटू 64m प्लस या 9 ने मध्ये मल्टिप्लाय करा 9 इंटू 8 किती 72k प्लस 9 ने मल्टिप्लाय करा 9 9 टू 9 81. बघा हा 9 जो आहे या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला मायनस 8k मायनस 70. आपल्याला 64 ने भाग जाणाऱ्या संख्यामध्ये हे करायचं आहे. तर किती तुमच्याकडे 9 इंटू 64 असंच ठेवा 9 इंटू 64m प्लस 72k मधून 82k गेला किती झाला तुमच्याकडे 64k. के मध्ये घ्या किंवा आपल्याकडे एम मध्ये घ्या एकच आहे. ठीक आहे. तर तुमच्याकडे इथं एम आता किती झालं तुमच्याकडे 64k आणि 81 मधून 17 गेले परत किती राहिला तुमच्याकडे 64. ओके. बघा इथं पण 64 आहे इथं पण 64 आहे इथं पण 64 आहे. तर मी जर 64 कॉमन काढला तर तुमच्याकडे किती राहतो बघा इथं 64 बाहेर आला इथं 9 राहिला आणि त्याच्याबरोबर कोणी एम प्लस इथं 64 बाहेर गेल्यानंतर राहिला कोण के आणि प्लस 64 बाहेर गेल्यानंतर कोण राहिला 1. मग आता बघा इथं याला कसं लिहू शकतो मी 64 इंटू या टोटलला एक नंबर देऊन टाकला मी k1 काय दिला k1 पुट तुम्ही देऊ शकता आपण पुढे डिव्हिजिबिलिटी मध्ये पाहणार आहोत. तर k1 इक्वल टू किती 9m प्लस k प्लस 1. तर बघा 64 ला 64 इंटू k1 म्हणजेच काय 3 रेस टू 2 इंटू k प्लस 1 प्लस 2 मायनस 8 k प्लस 1 मायनस 9. बघा इकडे या साइड जो आहे तो त्याला लिहून काय काढला मी 64 इंटू k1 म्हणजे या संख्येला मी 64 इंटू k1 लिहू शकतो. म्हणजेच डिव्हिजिबिलिटी डेफिनेशन नुसार 64 डिव्हिजिबल बाय किती 3 रेस टू 2k प्लस 1 मायनस 8 इंटू k प्लस 1 मायनस 9 ला भाग जातो. मग 64 ला काहीतरी मल्टिप्लाय करून मी ही संख्या आणतो म्हणजेच काय झाला की 64 जो आहे तो या संख्येला डिव्हिजिबल आहे. फॉर एक्झाम्पल बघा 12 इक्वल टू मी काय लिहितो बघा 4 इंटू सम 3. बघा 4 ला काहीतरी मल्टिप्लाय करून 12 आणतो याचा मिनिंग काय झाला की 4 जो आहे डिव्हिजिबल आहे 12 ला. म्हणजे आपण काय जर 4 डिव्हिजिबल बाय 12 याचा मिनिंग काय होतो की 12 ला मी 4 इंटू k लिहू शकतो. मग 12 इक्वल टू k ची व्हॅल्यू किती पुट करावं लागेल म्हणजे माझा 12 इंटू 3. म्हणजेच काय बघा 64 ला काहीतरी मल्टिप्लाय करून मी दिस आन्सर आणलं याचा मिनिंग काय झालं की 64 जो आहे तो डिव्हिजिबल आहे दिस. तर इथं आपण k प्लस 1 साठी ट्रू झालं. जर हा k प्लस 1 साठी ट्रू झाला तर हा ट्रू होतो फॉर ऑल n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. म्हणजेच काय दाखवलं आपण हेन्स प्रूव्ह दॅट द 64 इज डिव्हिजिबल बाय 3 रेस टू 2n प्लस 2 मायनस 8n मायनस 9. इट इज अ हेन्स प्रूव्ह. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण मॅथमॅटिकल इंडक्शननी सॉल्व्ह करू शकतो एक्झाम्पल. आता बघा इथं तुमच्याकडे लेक्चर नंबर 3 मध्ये आपल्याला शिकायचं आहे एक्सरसाइज सॉल्व्ह करून घेऊया आपण मॅथमॅटिकल इंडक्शनची आणि पुढच्या लेक्चरला आपण पाहूया डिव्हिजिबिलिटी जे की आपल्याला या क्वेश्चन मध्ये जे वापरलेलं आहे ते आपल्याला डिव्हिजिबिलिटी मध्ये पाहायचं आहे आणि डिव्हिजन अल्गोरिथम मध्ये पाहायचं. ठीक आहे. चला तर पाहूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.